नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. रथसप्तमीच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तर मंडळी, रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. माघ महिन्याच्या शुद्ध सप्तमीला सूर्याची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या दिवशी ग्रहांचा राजा भगवान सूर्याची पूजा केली जाते, कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून अर्घ्य देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. मान्यतेनुसार सूर्यदेवाची पूजा केल्यास व्यक्तीला दीर्घायुष्य, संपत्ती, सुखसमृद्धी प्राप्त होते. त्यानुसार आज आपण रथसप्तमी साजरी मी कशी केली हे पाहणार आहोत. त्याचसोबत आपल्याला पूर्ण पूजा पाहायला मिळणार आहेच आजच्या व्हिडिओमध्ये. आणि यथासांग पूजन जर आपल्याला करणं झाले नाही तर आपण दिवसभरामध्ये कोणती सेवा करायची ज्याने आपल्याला पूर्ण पूजेची फलश्रुती प्राप्त होणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला येणाऱ्या या दिवशी सूर्यदेवाने रथावर आरूढ होऊन आपल्या किरणांनी प्रकाश दिला. रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्याचा प्रगट दिन देखील साजरा केला जातो. या दिवशी सूर्यजयंती देखील म्हणतात. या दिवशी लोक सूर्याची पूजा करतात. सकाळी लवकर उठून सूर्याच्या पहिल्या किरणाच्या साक्षीने सूर्याची पूजा केली जाते. पंचांगानुसार पौष अमावस्यानंतर माघ महिना सुरू होतो. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते. यानुसार आज 4 फेब्रुवारी वार मंगळवार या दिवशी रथसप्तमी आहे. तर आजच्या दिवशी पहाटे पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची देखील प्रथा आहे. पवित्र नद्यांमध्ये स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अवश्य द्यायचं आहे. रथसप्तमीच्या दिवशी लवकर उठून स्नान करून सूर्याची 12 नावे घेऊन सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. 12 सूर्यनमस्कार देखील घालायचे आहेत आणि पाटावरती रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढायची आहे आणि पूजा करायची आहे. ही पूजा अंगणात केली जाते. गावाकडे आपण अंगणात पूजा करतो, पण आता शहरी भागांमध्ये आपल्याला अंगण कमी आहेत, पाहायला कमी मिळतात. मग आपण गॅलरीत जिथे आपण तुळस मांडतो तिथे ही पूजा करायची आहे. सर्वप्रथम आपण सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी एक तांब्याचा पाण्यानं भरलेला कलश घ्यायचा आहे. त्यात हळदी, कुंकू, अक्षता, फूल आणि पांढरे तीळ टाकायचे आहेत. हे पाणी आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य म्हणून द्यायचे आहेत. सूर्योदयाच्या वेळी सूर्यमंत्र किंवा रथसप्तमी स्तोत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करून आपण सूर्य भगवान यांना अर्घ्य द्यायचे आहे. सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय अष्टकम, सूर्य अष्टकम किंवा सूर्य कवचम यापैकी एखादे स्तोत्र अत्यंत भक्तिभावाने म्हणायचे किंवा ऐकायचे आहे. जर तुम्ही गॅलरीमधून अर्घ्य सूर्याला देत असाल तर ते पाणी आपल्याच वास्तूमध्ये पडेल याची थोडीशी खबरदारी घ्यावी. किंवा खाली एखादी पाटी किंवा एखादी छोटंसं भांडं ठेवावं जेणेकरून ते पाणी इतरांना त्रास होईल किंवा इतरांच्या अंगावर पडणार नाही याची देखील दक्षता घ्यावी. नंतर ते पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडाला घातलं तरीही चालतं. सूर्यदेवाला अर्घ्य देण्याची वेळ जेव्हा सूर्य उदय होतो तेव्हापासून 8 ते 8:30 ह्या वेळेपर्यंतच द्यायचं आहे. आणि नंतर आपण जिथं पूजा मांडणार आहोत म्हणजे आपण तुळशी वृंदावन जिथे गॅलरीमध्ये किंवा जिथे जागा असेल तिथे ठेवलेलं आहे तिथील जागा अगोदर स्वच्छ करून घ्यायची आहे. आता तुळशी वृंदावनाच्या तिथेच आपल्याला पूजा मांडायची आहे. त्यामुळे आपण अगोदरच झाड, लोट, सडा, रांगोळी आपली झालेली असते. पण जेव्हा आपल्याला पाट मांडायचा आहे जिथं आपण सूर्यनारायणाची पूजा करणार आहोत तिथे आपल्याला परत एकदा कपड्यांनी ती जागा पुसून घेऊन त्यावरती रांगोळी काढायची आहे. सर्वप्रथम आपण तुळशीचं पूजन करून घेणार आहोत आणि नंतर समोरील जागा स्वच्छ करून तेथे आपण मांगल्याचं प्रतीक असलेलं स्वस्तिक काढून घेणार आहोत. आता आपल्याला
छाप काढायचं असेल तरी आपण काढू शकतो, हाताने रांगोळी काढायची असेल तरीही काढू शकतो. कोणतीही पूजा मांडताना जरी आपल्याला पाटावर मांडायची असेल किंवा चौरंगावर मांडायची असेल तरीही त्याच्या खालील जागा स्वच्छ करून त्यावरती आपल्याला रांगोळी काढून त्यावरती हळदी कुंकू नेहमी घालायचं आहे. आणि नंतर आपण त्यावरती पाट ठेवला आहे, पाटावरती आपण लाल रंगाचं वस्त्र घालून घेतलेलं आहे. आता माझ्याकडे हे 7 घोडे असलेलं सूर्यदेवाचं एक फोटो आहे, त्याचं आपण पूजन करणार आहोत. तुमच्याकडे नसेल तर हाताने रेखाटलेलं जरी रथाचं चित्र त्यामध्ये सूर्यदेव विराजमान झालेले हे असेल तरीही आपण त्याचं पूजन करू शकतो. आजच्या दिवशी रथात बसलेल्या सूर्यदेवाची पूजा करणं खूप गरजेचं आहे. किंवा अशा प्रकारे आपण चित्र रेखाटून करू शकतो, नाहीतर रांगोळीच्या साहाय्याने आपण रथ काढून आणि घोडे काढून त्याचीही पूजन करू शकतो. सर्वप्रथम आपण तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे. नंतर तुपाचा दिवा आपण विड्याची जोड पाने घेऊन त्यावरती स्थापित केलेला आहे आणि दिव्याचं आपण पूजन केलेलं आहे. नंतर गणपतीची आपण पूजा करून घेणार आहोत. गणपतीची पूजा करताना देवघरात तुम्ही सकाळी जेव्हा देवपूजा करता ते गणपती बाप्पा तुम्ही विराजमान केले असतील तर, तुमच्याकडे दुसरे गणपती बाप्पा नसतील तर तुम्ही सुपारी म्हणून गणपतीची स्थापना किंवा पूजन करू शकता. आपण सुरुवातीला गणपती बाप्पांना पाण्याने स्नान घालून घेतलेलं आहे. नंतर आपण पंचामृताने स्नान घातलेलं आहे आणि परत एकदा पाण्याने स्नान घालून स्वच्छ करून घेतलेलं आहे. स्नान घालते वेळेस आपण अथर्वशीर्ष किंवा गणपती बाप्पांचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा उच्चार करणार आहोत. आणि आता आपण गणपती बाप्पांची स्थापना करून घेणार आहोत. तर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून आपण विड्याच्या जोडपानावरती स्थापित करणार आहोत. आणि विड्याच्या जोडपानावरती स्थापित करताना त्यावरती आपण थोड्याशा अक्षता आणि हळदी कुंकू देखील वाहून घेणार आहोत. आणि गणपती बाप्पांना चंदन, अष्टगंध, नंतर वस्त्र, त्यांच्या आवडीचं लाल फूल अर्पण करून घेणार आहोत. नंतर गणपती बाप्पांना आपण धूप दीप दाखवून घेणार आहोत आणि त्यांच्या आवडीचा जो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो देखील दाखवून घेणार आहोत. कोणतंही पूजन करताना सुरुवातीला आपल्याला नेहमी तुपाचा दिवा प्रज्वलित करून मगच पूजनाची सुरुवात करायची आहे. आणि नंतर गणपती बाप्पांना स्थापित करून आपण गणपती बाप्पांना आवाहन करून सर्व पूजन निर्विघ्नपणे पार पाडण्याची प्रार्थना करायची आहे. त्यासाठी प्रत्येक पूजनाच्या अगोदर आपण गणपती बाप्पांचं पूजन करत असतो. नंतर गणपती बाप्पांच्या समोर मी रांगोळीच्या साहाय्याने सूर्यदेवाची प्रतिमा काढून घेतलेली आहे आणि त्याचं आपण आता पूजन करणार आहोत. शक्यतो सूर्यदेवाची जी आकृती आहे रांगोळीच्या साहाय्याने आपल्या हातानेच काढायचा प्रयत्न करा. त्यानंतर आपण सूर्यदेवाच्या आकृतीला देखील धूप दीप दाखवून पूजन केलेलं आहे. एखादं फळ नैवेद्य म्हणून दाखवलेलं आहे आणि त्याचसोबत तिळाचा लाडू, रेवडी किंवा आणखीन तिळगुळाचा जो काही एखादा नैवेद्य असेल तो आपण नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे. आणि गणपती बाप्पांना आपण गुळ खोबऱ्याचा देखील नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये अजूनही रथसप्तमीच्या दिवशी तिळगुळाच्या पोळ्या करण्याची प्रथा आहे आणि बऱ्याच ठिकाणी खीरपुरीचा देखील नैवेद्य केला जातो. प्रत्येक भागाप्रमाणे प्रथा बदलतात आणि त्या भागानुसार ते नैवेद्य किंवा ते सणवार साजरे केले जातात. सूर्यदेवाचं पूजन करताना ओम सूर्याय नमः असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे किंवा गायत्री मंत्र बोलला तरीही चालेल. आणि जमत असेल वेळ असेल तर 108 वेळेस आपल्याला सूर्याचा हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर सूर्यदेवाच्या रथाला असणारे 7 अश्व म्हणजे 7 अश्व, सप्ताहातील 7 वार व 12 चाके, 12 राशी दर्शवतात. ह्या 12 राशींचे प्रतीक म्हणून सूर्यदेवाच्या समोर 12 राशींच्या धान्य मांडून त्याची पूजा केली जाते. 12 किंवा 7 प्रकारचे धान्य आपल्याला इथे मांडायचे आहेत आणि गोड म्हणून आपण
जे काही तिळाचे लाडू, रेवडी, चिक्की, जे काही तिळगुळाचं केलं असेल त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. हे असं आपण सप्तधान्याचं पूजन केलेलं आहे आणि हाताने काढलेली जी आकृती होती त्याचं देखील आपण पूजन केलेलं आहे. त्यानंतर अशी ही सप्तधान्याचं पूजन झालेलं आहे. तर हे पूजन मी आपले जे घरातले देव आहेत त्यांच्यासमोर केलेलं आहे. त्या आपण जी सूर्यदेवाची पूजा केलेली आहे ती आपण अंगणामध्ये, म्हणजे जिथं आपलं तुळशी वृंदावन आहे तिथे आपण केलेली आहे. शक्यतो सूर्यदेवाचं जे पूजन आहे ते अंगणामध्येच करावं. त्यामुळे सप्तधान्याची पूजा मी घरात केलेली आहे. सुंदर असं पूजन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आजची ही देवपूजा आहे. त्याचमध्ये रोजच्या रोज वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आहेत. नंतर भरपूर फुलांची आरास असते. रोज तुम्ही पाहतच असताल, रोज आपल्या चॅनलवरती आपल्या मंदिराचं खूप सुंदर असं पूजन मी दाखवते. त्याचमध्ये जर सणवार असतील तर आणखीन दुधात साखर म्हटल्यासारखं भरभरून फुलांची आरास केली जाते. आणि सुंदर अशा सर्व आपल्या पूजा झालेल्या आहेत आणि मस्त असे आपले देव देखील छान दिसत आहेत. आता आपण आपल्या रथसप्तमीला लहानपणी मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम उतू घालविताना खूप मजा वाटायची, खूप छान वाटायचं. आणि ज्या बाजूला दूध उतू जाईल तिकडे भरभरून समृद्धी येते असं म्हटलं जायचं. पण एरवी ना दूध सांडलं, उतू गेले की हळहळणाऱ्या बायका पण की नाही त्या दिवशी मुद्दाम दूध उतू घालायच्या. आता इथे आपण जी पूजा मांडली होती म्हणजे सूर्यदेवांची तुळशी वृंदावनाच्या समोर, त्याच्या समोरच मी असे छान रांगोळी काढून घेतली छोटीशीच. आणि त्यावरती ना एक असा छोटं ताट ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये मी बऱ्याचशा हवनाच्या गोष्टी करते. तर त्यामध्ये गौऱ्या काही आणि काही छोटी छोटी जी हवनाची लाकडे होती माझ्याकडे ते घालून घेतलेली आहेत. आणि साईडला मी फुलं देखील ठेवलेली आहेत जे अग्निदेवाच्या पूजनाच्या वेळेस म्हणजे प्रज्वलित करताना केलं होतं मी, आणि ते अग्नी प्रज्वलित केलं आहे. तर जे आपलं संक्रांत असते म्हणजे संक्रांतीला जो खण आणलेला होता आपण तो स्वच्छ धुवून घेतला. त्यामध्ये पांढरे तीळ, तांदूळ घालून घेतले आणि दूध घातलेलं आहे. अग्नी प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आता दूध उतू घालायचं आहे. तर जिथं आपण सूर्यदेवाची पूजा मांडलेली आहे त्याच्या समोरच आपल्याला ही पूजा देखील मांडायची आहे. आणि जे दूध उतू जाईल आणि जे दूध आटेल त्या संक्रांतीमधलं किंवा त्या भांड्यामधलं मातीच्या, त्याचा नैवेद्य आपल्याला जी आपण सूर्यदेवाची प्रतिमा आकृती काढलेली आहे त्यांना दाखवायचा आहे. आणि त्यानंतर आपण घरातील सर्वांनी तो नैवेद्य प्रसाद म्हणून थोडासा ग्रहण करायचा आहे. आणि आता आपण जी पूजा मांडलेली आहे ती दिवसभर तशीच ठेवायची आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे धान्य आहे, जे आपण सप्तधान्याची पूजन केलेलं आहे ते धान्य आपण आपल्या घरातील धान्यामध्ये टाकायचे आहे. मकर संक्रांतीपासून चालू झालेलं महिलांचं हळदी कुंकाचा कार्यक्रम धार्मिक शास्त्रानुसार रथसप्तमीपर्यंत चालतो. आणि रथसप्तमीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला जसं जमेल, जसं शक्य होईल तसं अन्नदान, वस्त्रदान अवश्य करा, न विसरता करा. आणि आजच्या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य मात्र अवश्य द्या. असे केल्याने सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर दिसून येतो. सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य, संपत्ती वाढते. म्हणून रथसप्तमीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आता हे झालं पूजनाचं. पण काही व्यक्तींना वेळेअभावी पूजन करणं शक्य होत नाही. त्यांनी की नाही फक्त ओम सूर्याय नमः या मंत्राचा दिवसभरात केव्हाही 108 वेळेस म्हणजे 1 माळ पूर्ण जप तरी आवश्यक करावा. तर असा हा व्हिडिओ आहे. कसा वाटला, पूजा कशी वाटली ते अवश्य सांगा. काही जरी आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आणि कोणती पूजा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायची आहे त्याचं देखील कमेंट करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.